हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये ज्या स्कॉलरशिपबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे ती आहे भारतामध्ये शिकत असणाऱ्या मुलींच्यासाठी. गुगल तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, गुगल मार्फत दिली जाणारी ही स्कॉलरशिप आहे. या स्कॉलरशिप अंतर्गत मुलींना मिळू शकते 2 लाख रुपयापर्यंतची, ॲक्च्युली $2,500 असं आहे. मग त्याची किंमत तुम्हाला पण माहिती आहे बदलत असते, 2 लाखापासून 2.5 लाखापर्यंत ही स्कॉलरशिप तुम्हाला मिळू शकते दरवर्षी. आता ही स्कॉलरशिप कोणासाठी आहे तर मुलींच्यासाठी आहेच, परंतु ज्या मुली CS आणि IT या फील्डमध्ये एज्युकेशन घेत आहेत, म्हणजे आता शिकत आहेत, त्या मुलींच्यासाठीची ही असणारी स्कॉलरशिप आहे. अप्लाय कसा करायचा आणि सगळी डिटेल माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघून घ्या, समजून घ्या मी काय काय सांगत आहे ते, आणि ज्या मुली ह्याच्यासाठी इलिजिबल असतील त्यांच्यापर्यंत ही जी माहिती आहे ती पोहोचवायला विसरू नका. सो ह्या स्कॉलरशिप बद्दल मी जे बोलत आहे त्याचं नाव आहे जनरेशन गुगल स्कॉलरशिप 2026 साठीची. गुगल मार्फत दिली जाणारी आणि एशिया पॅसिफिक रिजन म्हणजे स्पेसिफिकली आशियातल्या म्हणजेच आपल्या भारतामधल्या मुली सुद्धा याच्यासाठी इलिजिबल आहेत. जगभरासाठी ही स्कॉलरशिप आहे. मग त्याचे वेगवेगळे रिजन्स आहेत आणि मग हा जो रिजन आहे ज्याच्यासाठी आपण इलिजिबल आहोत, म्हणजे आपल्या मुली ज्या स्कॉलरशिपसाठी इलिजिबल आहेत ती आहे एशिया पॅसिफिक रिजनसाठीची असणारी स्कॉलरशिप. आता ह्याच्यासाठीची जी डिटेल इन्फॉर्मेशन ती काय आहे, कशी आहे, हे सगळं मी माझ्या वेबसाईटवरती दिलेलं आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. सो ही सगळी माहिती तुम्हाला डिटेल एकदा वाचायची असेल तर तुम्ही तिथे जाऊन वाचू शकता. आता ह्याचे मुख्य फायदे मी डिरेक्टली सांगते की प्रत्येक जे निवड होणार आहे तुमची, ते निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थिनीला $2,500 आर्थिक मदत ही मिळते. आता मग ही रक्कम ती मुलगी कॉलेज शिकण्यासाठी, पुस्तके, लॅपटॉप वगैरे ही सगळी जी काही खरेदी असते किंवा आपली जी इन्व्हेस्टमेंट असते त्यासाठी तुम्ही या मिळालेल्या स्कॉलरशिपचा उपयोग करू शकता. आणि तसंच ह्याच्यात अजून एक महत्त्वाचा पॉईंट काय दिलेला आहे की गुगलच्या तज्ज्ञांशी संवाद साधण्याची देखील तुम्हाला ह्याच्याद्वारे संधी मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये पात्रतेचे निकष जे महत्त्वाचा पॉईंट आहे तो बघून घ्या पहिल्यांदा, की महिला विद्यार्थिनींच्यासाठीची ही स्कॉलरशिप आहे. गुगलची अजून एक स्कॉलरशिप आहे की जी मुलांसाठी देखील आहे, ती मी अपलोड केलेली नाही आहे आपल्या चॅनलवरती, पण त्याची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर मला सांगा कमेंट करून, मी तीही तुमच्यापर्यंत पोहोचवते लवकरात लवकर. मान्यता प्राप्त विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे जे IT आणि CS हे जे 2 कोर्सेस आहेत याच्याशी किंवा ह्याच्याशी संबंधित कोर्सेसमध्ये फुल टाइम बॅचलर डिग्री ती मुलगी घेत असली पाहिजे. अकॅडमिक इयर म्हणजे अप्लाय करत असताना ती सेकंड इयर किंवा तृतीय वर्ष म्हणजे थर्ड इयरमध्ये असली पाहिजे. फर्स्ट इयरमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्ही ह्याला अप्लाय करू शकत नाही, सेकंड किंवा थर्ड इयरमध्ये असलं पाहिजे. ठीक आहे. आवश्यक कागदपत्रे ह्याच्यासाठी जी लागणार आहेत ती तुमचे अपडेटेड रेझ्युमे हवेत की ज्याच्यामध्ये तुमचे तांत्रिक प्रोजेक्ट्स आणि सहभाग, मग तुम्ही कोणते कोणते प्रोजेक्ट्स केलेले आहेत ह्या फील्डमध्ये त्याच्याशी रिलेटेड माहिती तुम्ही त्याच्यामध्ये अपलोड केलेली असली पाहिजे. आणि तुमच्या कॉलेजचे मार्कलिस्ट जे आहे ते. तुम्हाला निबंध पण लिहायचा आहे ह्याच्यासाठी. गुगलने विचारलेल्या विषयांवर जसं की लीडरशिप, तंत्रज्ञानातील आवड आणि उद्दिष्टे वगैरे ह्याच्यासाठी संक्षिप्त निबंध लिहावे लागतात. आणि त्याच्यासाठी गुगलची ऑब्व्हियसली मदत घेऊन चालणार नाही, कारण गुगलच तुमचं जे आहे ते व्हेरिफिकेशन करणार आहे. सो हे माइंडमध्ये ठेवा. आणि मग शिफारस पत्र, लेटर ऑफ रेकमेंडेशन, तुमच्या प्राध्यापकांचे किंवा मेंटरचे रेकमेंडेशन लेटर्स हे तुम्हाला लागू शकतात. निवड प्रक्रिया कशी असते तर गुणवत्तेवरती आधारित असते. तुम्ही जे काही अर्ज केलेले आहेत, तुमची शैक्षणिक गुणवत्ता, तुमचे प्रोजेक्ट्स आणि निबंध यांची तपासणी सगळ्यात पहिल्यांदा केली जाईल. मग तुम्हाला ऑनलाईन कोडिंग किंवा ॲप्टिट्यूड टेस्टची लिंक पण पाठवली जाणार आहे. आणि मग निवड झालेल्या उमेदवारांशी ऑनलाईन संवाद साधला जातो गुगल मीटवरती वगैरे, आणि मग तुमची निवड केली जाते. आता अर्ज करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, गुगल बिल्ड युअर फ्युचर या अधिकृत वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची आहे. तिथे गुगल जनरेशन स्कॉलरशिप ह्याचा ऑप्शन चूज करायचा आहे. वैयक्तिक माहिती, कॉलेजची माहिती आणि तुमची एज्युकेशनल माहिती तिथं सगळी द्यायची आहे. जे काही निबंध तुम्हाला किंवा जे प्रश्न विचारले आहेत तिथे त्याची तुम्हाला व्यवस्थित उत्तर टाईप करायची आहेत. आणि आवश्यक कागदपत्रे, रेझ्युमे जोडायचा आहे, मग सबमिट करायचं आहे. आणि इथे काही तुम्हाला महत्त्वाचे टिप्स पण दिलेले आहेत मी याच्यामध्ये, ते टिप्स तुम्ही वाचून घ्या. आपल्या वेबसाईटवरती मी ही पोस्ट दिलेली आहे. सो प्रक्रिया थोडीशी किचकट आहे, चॅलेंजिंग आहे, पण मुली आपण काय चॅलेंजेस ऑलवेज घ्यायला रेडी असतो, राईट. सो मॅक्सिमम स्टुडंट्सपर्यंत ही माहिती पोहोचायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, ऑल द बेस्ट, थँक्यू.